नंदुरबार जिल्ह्यातील काही मंदिरांमध्ये लवकरच वस्त्रसंहिता लागू होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। नंदुरबार शहरातील श्री दंडपाणेश्वर मंदिरात महाराष्ट्र मंदिर संघ, दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री आणि दोंडाईच्या परिसरातील मंदिरांचे पुजारी, विश्वस्त, अर्चक उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज नंदुरबार येथे प्रथम महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद अत्यंत यशस्वीरित्या पार पडली। नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील तसेच दोंडाईच्या, साक्री अशा धुळ्यातल्या काही तालुक्यातील मंदिर विश्वस्त, पुजारी, अर्चक आणि अन्य सेवेकरी वकील यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। जवळपास 85हून अधिक मंदिरांचे विश्वस्त इथे उपस्थित होते आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे नंदुरबार जिल्ह्यात आणि दोंडाईच्या आणि साक्री तालुक्यामध्ये सुद्धा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असं एकमताने निश्चित केलं आणि लवकरच नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे। तसेच विविध विषयांवर इथे चर्चा झाली आणि लवकरच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून तालुकास्तरीय बैठकांचं आयोजन सुद्धा इथे करण्यात येईल। यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये येत्या काही काळातच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचं आयोजन देखील केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।